2021 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो। या वर्षातली ही शेवटची आराधना आहे आपल्या चर्चमध्ये। यावेळेस प्रभूने आमच्यावरती केलेले उपकार हे आपण विसरता कामा नये। 2021 हे वर्ष अनेक कुटुंबियांसाठी आनंदाचं गेलं, पण अनेक कुटुंबियांसाठी दुःखाचं गेलं, कारण त्यांच्या घरातले, त्यांच्या कुटुंबातले, त्यांच्या नात्यातले प्रियजन हे प्रभूला प्रिय झाले, त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यामुळे अनेक घरांच्या मध्ये ख्रिसमसचा नवीन वर्षाचा आनंद असताना काही घरांच्या मध्ये दुःख देखील आहे। आपण हे विसरता कामा नये आणि म्हणून आपण आनंदोत्सव करत असताना जे आपले प्रिय कुटुंब आहेत, ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती हरवलेले आहेत, म्हणजे प्रभू घरी गेलेले आहेत, त्यांच्या घरात खूप मोठा लॉस आहे आणि म्हणून त्या कुटुंबियांसाठी पण आपण या वेळेला विशेष प्रार्थना करणार आहे। आपण प्रार्थनेमध्ये जाऊया। देव बाप्पा, आज या वर्षाच्या शेवटी आल्यावरती मागे वळून पाहिलं तर प्रभू देव बाप्पा, अनेक कारणांच्या मुळे प्रभू आम्ही हे वर्ष आशीर्वादित झालं म्हणू शकतो, परंतु अनेक कारण अशी झाली की ज्यामुळे प्रभू देव बाप्पा काही कुटुंबियांच्या मध्ये दुःख आहे आणि म्हणून प्रभू त्या दुःखी कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करतो। तूच एक आमचा परमेश्वर आहेस, जो प्रभू आमचं दुःख निवारण करू शकतोस। तू आपल्या प्रेमाने आमच्यामध्ये निर्माण झालेली पोकळी प्रभू तू करू शकतोस। मनुष्य शब्दाने एकमेकाचं सांत्वन करतो, परंतु देव बाप्पा आंतरिक सांत्वन देणारा आणि करणारा तू महान परमेश्वर आहे आणि म्हणून प्रभू आम्ही त्या सर्व दुःखी कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो। आमच्या चर्चमध्ये, आमच्या समाजातील, आमच्या देशातील आणि सर्व जगभर प्रभू लाखो लोक प्रभू मृत्युमुखी पडलेले आहेत आणि प्रभू त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही विनंती करतो, त्यांचं तू सांत्वन कर। प्रभू देव बाप्पा, या वर्षाला ते अलविदा बोलत असताना प्रभू देव बाप्पा त्यांचं मन दुःखाने व्याकुळ झालेलं आहे। कधीही न विसरणारा असं हे वर्ष त्यांच्या जीवनात होऊन गेलेलं आहे। प्रभू आम्ही प्रार्थना करतो, येणारं वर्ष 2022 या सर्व कुटुंबियांसाठी तू आनंदाचं ठेव। पुन्हा प्रभू त्यांच्या कुटुंबियामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू दुःख येऊ देऊ नकोस, कारण प्रभू तू आमच्या प्रेम करणारा देवबाप आहेस। आणि तसेच प्रभू देव बाप्पा, जे इतर कुटुंबीय आहेत ज्यांना प्रभू तू आशीर्वादित केलेला आहेस, त्यांच्यासाठी पण आम्ही प्रार्थना करतो की प्रभू हे वर्ष येणार प्रभू देव बाप्पा तू अधिक आशीर्वादित कर, त्यांनाही प्रभू दुःखी होऊ देऊ नकोस, हीच आग्रहाची प्रार्थना करतो। आणि म्हणून या वर्षाच्या शेवटी आम्ही जसे आहोत तसे स्वतःला आमच्या हाती स्वाधीन करतो। प्रभू तू आमचं सहाय्य कर, आम्हाला आपल्या आत्मेने सांगितलं येशूच्या नावात मागितलं करून आहे, आमेन। स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे परमेश्वरा माझ्या देवा तू परमथोर आहेस, तो मान व महिमा यांनी मुकुट मंडित आहेस। यावेळेला आपण उभे असताना गीत ऐकणार आहोत आणि गीत ऐकून आणि जर आपल्याला येत असेल तर हळूहळू आपण ते गाऊया आणि त्याद्वारे आपण देवाची स्तुती आराधना करूया। गीत क्रमांक 123।
पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्वांच्याकडे एवढी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं स्तुती करावी व तुझ्या नावाचा महिमा याचा जगन्नावा. परंतु आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनात विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपण 10 अध्याय यावेळेस वाचणार आहोत. देवाने ही वचने सांगितली, मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर तुझा अन्य देव नसो. ही प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. आपणासाठी कोरी मुक्ती करू नको. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वी खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची पूजा करू नको. ही प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. प्रभू जो तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याची आठवण ठेव. 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शब्बात आहे. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. हत्या करू नको. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. व्यभिचार करू नको. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. चोरी करू नको. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभूवर दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमची अंतःकरणे होईल. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही वस्तूंचा लोभ धरू नको. हे प्रभूवर दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात ठेवी असे आम्ही तुला विनवितो. आपण प्रार्थना करूया. हे अनादि अनंत देवा, तुझ्या कृपेने आम्ही आता नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. जी पातके या गत वर्षामध्ये आमच्या हातून घडली त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर आणि यापुढे आयुष्याचे सर्व दिवस आम्ही तुझ्या मार्गदर्शनानुसार घटित करावे तसे कृपेने कर. आमचा प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. मरणाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचं आपण यावेळेस वाचन करणार आहोत. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. यशाचं पुस्तक 9 अध्याय 2 ते 7. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 13व्या वचनापासून त्या अध्यायाच्या शेवटच्या वचनापर्यंत. यावेळेस आपण ऐकूया. नववर्षाच्या पूर्वसंदेश उपासना वर्षाची सर्व्हिस त्याच्या दिवसासाठी निघालेला प्रथम शास्त्रपाठ यशाया याचा 9वा अध्याय 2 ते 7 वचने. यशाया 9 2 ते 7 वचने. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाडला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात असणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समयी कराव्याच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझसमोर आनंद करतात. कारण नित्याच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या खानाचे झूल, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या लोकांचे जोडे व रक्ताने ठरलेली वस्त्रे ही जाण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे,
त्याच्या सत्तावृद्धीला शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दूर व स्थिर करून सेनाधीश परमेश्वराचा आदेश हे सिद्धीस नेईल. परमेश्वर आपली रचना आपली सिद्धी असणार. नववर्ष पूर्वसंध्या उपासना कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस यासाठी मंदिराचा शास्त्रपाठ योहानचे पत्र पहिले पत्र 7 अध्याय 13 ते 21 देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वजनिक जीवन लाभले आहे. हे तुम्हास कळवले म्हणून मी हे तुम्हास दिले आहे. त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐके आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहे त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. याचा परिणाम मरण नाही. असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात त्याचा परिणाम मरण नाही. असे पाप करणाऱ्यास ते देईल. त्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनिती पापच आहे. तरी पण त्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या ठाई आपण आहोत. हाच खरादेव आणि सार्वकालिक जीवन आहे. मुलांनो, तुम्ही स्वतःच मूर्तीपासून दूर राहा. परमेश्वराने वाक्य घोषणा यावेळेला आपण शुभवर्तमानासाठी उभे राहूया. त्यापूर्वी स्तोत्र आपण वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 149. स्तोत्र संहिता 149. नववर्षाची पूर्व संध्या उपासना वाचनालय सर्व्हिस स्तोत्र 149. परमेश्वराचे स्तवन करा. नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या समेत त्याची स्तुती स्तोत्र करा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो. सियोनाची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावो. ती नृत्य करी त्याच्या नामाचे स्तवन करा. डफविना यावर त्याला स्तुती स्तोत्रे गावा. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. तो तिनास तारणाने सुशोभित करतो. भक्त गौरवामुळे उल्हास होतो. ते आपल्या अंतरुणावरून हर्ष घोषित करतो. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो. दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. तिच्या डोके राष्ट्रांचा सूर त्यांनी उगवावा आणि लोकांस शासन करावे. त्यांच्या राजास साखर दंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारास लोखंडी बेड्या घालाव्या.
लिहून ठेविलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्यांच्या सर्व भक्तांस भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन वाचलेली गोष्टी आपल्यासाठी असतात. प्रभु तुम्हास असो. शुभवर्तमान संत योहान यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 15व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप बाळे आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक पाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या पाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही बसमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. जसे पाटा वेळात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देत नाही, तसे बसमध्ये राहिल्या वाचून तुम्हाला हे देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही पाटे आहात. जो बसमध्ये राहतो आणि मी त्या आतमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण बस पासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी बसमध्ये राहिला नाही तर त्याला पाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. मग त्यास गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही बसमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुम्हाला प्रीती केली आहे, म्हणून तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. तुझी स्तुती असो. आपण आपला विश्वास प्रकट करूया. तशीच आपण एकत्र करू. सर्वसमर्थ एकच देव पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास देतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा आहे, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी आमच्या त्रासासाठी स्वर्गात उतरला आणि तो काळाच्या योगाने कुमारी मर्यादेपासून देव आणि मनुष्य झाला आणि अंतकाळाच्या वेळेस आम्हासाठी त्याला खुशीने ज्याने दुःख भोगले व ज्याला बोलले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि सकाळ चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला बरोबरीने पुन्हा येणार आहे. त्याचा आदरचा अंत होणार नाही, त्याविषयी विश्वास करतो. आणि पवित्र आत्मा जो बरोबर जिवंत राहता, पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र या सैन्याची आराधना व गौरव होते, भविष्यवाण्यापासून बोलत असते, त्याविषयी विश्वास करतो. आणि एक पवित्र कॅथलिक परिस्थिती ख्रिस्ताविषयी विश्वास करतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्माने समीपत करीत आणि निर्णय खान पवित्र जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. यावेळेला आपण क्रिसमस पूर्व किंवा नाताळ पूर्व उपासनेपासून जे ऐकत आलेलो आहोत त्याचाच हे पुढचा भाग आपण आज पुन्हा ऐकणार आहोत. यशाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 6व्या वचनावरती आपण मनन करत आहोत. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रभेशूच्या जन्मासंबंधी यशया संदेष्टाने केलेली जी भविष्यवाणी आहे ती फार महत्वाची आहे आणि ती भविष्यवाणी अशी आहे. यशया 9:6 मध्ये आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणते. यापैकी आपण आम्हासाठी बाळ जन्मला आहे ते ऐकलं, यावरती आपण मनन केलेलं आहे. आम्हास पुत्र दिला आहे याविषयी
ते पण आपण ऐकलेलं आहे. गेल्या वेळेस आपण त्याला अद्भुत मंत्री मंदिर असंही म्हटलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढचं जे नाव आहे येशू ख्रिस्ताला दिलेलं त्यावरती मनन करणार आहोत. असं म्हटलेलं आहे की त्याला समर्थ देव म्हणतील. मी विचार करू लागलो समर्थ आणि देव. आता देव म्हटल्यानंतर समर्थ तो असणारच नाही का, परंतु विशेष करून लिहिणाऱ्याला देवाच्या आत्म्याने ही प्रेरणा दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्याचा पुत्र म्हणून पृथ्वीवरती आला, परंतु तो देवाचाही पुत्र आहे आणि तो समर्थ देव आहे हे लोकांना कळायला हवे याकरता ही भविष्यवाणी शेकडो वर्षापूर्वी यशायाच्या द्वारे देवाने स्वतः त्याचं भाकीत केलेलं आहे. आपल्या आणि इतरांच्या गरजपूर्तीसाठी सहाय्यासाठी आपल्यापेक्षा अधिक असं शक्तिशाली पॉवरफुल असे आपल्याला एक शक्ती बाहेरून हवी असते आणि ती शक्ती जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत प्रियानो आमच्याकडून काम होत नाही किंवा आमची इच्छा पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ एखादं ओझं जर उचलायचं असेल तर माझ्या शरीराच्या क्षमते एवढं ओझं उचलू शकतो, परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त वजन असेल किंवा ओझे असेल तर मला काय करावं लागेल, इतर कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. आता मदत घेणे याचा अर्थ जो मला मदत करतो त्याच्या शक्तीचा वापर मला केला जातो किंवा माझ्यासाठी तो केला जातो. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना असतात किंवा असे काही प्रसंग येतात किंवा असं काही होतं की त्यावेळेला आम्ही स्वतःहून त्याच्यावरती मात करू शकत नाही, त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही. आम्हाला बाहेरून खूप शक्ती हवी असते की जेणेकरून त्या शक्तीच्या द्वारे आलेला प्रसंग आम्ही ओलांडून पुढे जाऊ शकतो. आणि ती शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सर्वसमर्थ आमचा जो परमेश्वर आहे तो देत असतो. येशू ख्रिस्त आमचा जो समर्थ देव आहे तो आम्हाला करत असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे येशू हा समर्थ देव आहे. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्याच्या द्वारे तो आमच्या मानवाच्या गरजा पूर्ण करतो. जुन्या करारामध्ये समर्थ हा शब्द ज्या अर्थाने यहोवा देवाला वापरलेला आहे त्याच्यापेक्षा हा समर्थ म्हणून जो येशू ख्रिस्ताला वापरलेला शब्द आहे त्यामध्ये फरक आहे. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय 8व्या वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं फारो करिता मोशे हा त्याचा देव होता. मोशे हा त्याचा देव झाला होता कारण फारो मोशेवरती इतका विश्वास ठेवत होता की मोशेच्या द्वारे देव जे जे चमत्कार करत होता ते फारोने स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते, अनुभवले होते आणि म्हणून फारो करता मोशे हा देव झाला होता. जसा पत्नी करता पती तिचा देव असतो म्हणून त्या पतीला पती देव म्हणतात. म्हणून का तो पती स्वर्गातला देव झाला का? नाही ना. आणि म्हणून प्रियानो याचा अर्थ काय, आपल्या पत्नीचा पती जो असतो त्याला पती देव म्हटलं जातं कारण तो तिचा स्वामी असतो, तो तिचा मालक असतो, तो तिचा काळजी घेणारा असतो. आणि या सर्व अर्थाने त्या मनुष्याला जो तिचा पती झालेला असतो त्याला पती देव म्हटलं जातं. येशू ख्रिस्त हा शब्द होता, हा देवासह होता आणि हा देव होता. आता देव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सामर्थ्य असणं साहजिकच आहे. आणि म्हणून देवाने आपल्या वचनाच्या द्वारे आणि भविष्यवाणीच्या द्वारे आम्हाला खास करून सांगितलेलं आहे की हा समर्थ देव त्याला म्हणतील. समर्थ या शब्दाला इब्री भाषेमध्ये जे शब्द आहे तो एल म्हटलेला आहे. एल एडक्यातला ए आणि ल एल. आणि असं म्हटलेलं आहे की हा एल शब्द जो आहे हा फक्त यहोवा बद्दलच वापरला जातो. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की जो येणार आहे म्हणजे भविष्यवाणी सांगितल्यानंतर यशाने ज्याच्याविषयी बोललेला आहे, भविष्य केलेला आहे, तो जो येणार आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द देव आहे. कोण आहे? खुद्द देव आहे. आणि म्हणून योसेफाला देवाने स्वप्नाद्वारे दर्शन देऊन म्हटले की त्याला इमॅन्युएल म्हणतील, म्हणजे आम्हा संगती देव, आम्हा बरोबर राहणारा देव. आणि म्हणून
देवाने योहान असं म्हणतो पहिला अध्याय 4व्या वचनामध्ये की या शब्दाने आम्हामध्ये येऊन देह धारण केला आणि वस्ती केलेली आहे. फिलिप्पीकरास पत्र आपण पाहिलेलं आहे. 2 दिवस आपण त्यावरती पण मनन करत आहोत. आणि असं म्हटलेलं आहे पौलाने फिलिप्पीकरास पत्र या मंडळीला लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, तो येशू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ आहे असं त्याने मानले नाही. देवा समान देव होता. जे सामर्थ्य त्या परम सर्वसमर्थ देवामध्ये आहे ते सामर्थ्य समर्थ देवामध्ये आहे. आणि एवढं असून देखील त्याने लाभ असं मानलं नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. तो मनुष्य झाला. मनुष्याचं रूप त्याने घेतलेलं आहे. मनुष्याचा देह त्याने धारण केलेला आहे. तो पृथ्वीवरती आमच्यासारखा होऊन आला. आमच्या प्रतिमेचे होऊन त्याने दासाचे स्वरूप धारण केले. हा जो देव आहे ना, हा जो देव मनुष्याच्या प्रतिरूपाचा म्हणून जो होऊन येणार होता, तो पाप्यांच्या बरोबर राहणार होता. पाप्यांच्या बरोबर तो जेवण करणार होता. पाप्यांच्या बरोबर तो संभाषण करणार होता. आणि हे समजून घ्यायचं असेल, काय समजून घ्यायचं असेल, जर देवाला आम्हाला ओळखायचं असेल, जर आम्हाला त्या देवाला आम्हाकडून काय अपेक्षित आहे, देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो हे जर ओळखून घ्यायचं असेल, तर त्यासाठी प्रियानो आम्ही येशूकडे पाहणं गरजेचं आहे. येशूकडे पाहणं. येशू आम्हासाठी प्रियानो आमच्या मध्ये राहणारा देव आहे. नेहमी देव म्हटला म्हणजे तो कुठेतरी असतो आणि आम्ही कुठेतरी असतो, नाही का? कारण तो पवित्र आहे आणि अपवित्र आहे, तो शुद्ध आहे आणि अशुद्ध आहे. परंतु हा समर्थ देव जो आहे, हा मनुष्याचं देह धारण करून आला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्हामध्ये तो राहिला. आमच्या सारखा तो प्रियानो सर्व परिस्थितीमधून गेलेला आहे. म्हणून देव आमच्यापासून दूर राहणारी व्यक्ती नाही, दूर असणारी शक्ती नाही. तो आमच्या संगतीत आम्हा सोबत राहणारा, आमची काळजी घेणारा, आमच्यावर प्रेम करणारा आहे आणि आम्ही त्याला स्वीकारावे याची तो वाट पाहतो. एवढा मोठा देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले. सूत्रकर्ता काय म्हणते, तुझं अंगुली कार्य आहे, नाही का? शब्दाने तू निर्माण केलं आणि आपल्या हाताने तू सगळी सृष्टीमध्ये आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे. इतका मोठा महान परमेश्वर आमच्या या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये येऊन वस्ती करू शकतो. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियानो, या येशू बद्दल यशायाने अशी भविष्यवाणी केली की त्याला समर्थ देव म्हणतील. आता येशूचं जे सामर्थ्य आहे ते आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या मागे देवाचं सामर्थ्य आहे. यशाच्या काळामध्ये जर परिस्थिती काय होती ती जर आपण पाहिली तर आम्हाला असं पाहायला मिळतं की त्या वेळेस जेव्हा ही भविष्यवाणी यशाने केली, त्यावेळेला राजकीय परिस्थिती, राष्ट्रीय परिस्थिती, नैतिक दृष्ट्या यहुदाचे पतन झाले होते. यहुदा म्हणजे माणूस नाही, यहुदा राष्ट्राचं पतन झालेलं होतं. सगळ्या बाजूने प्रियाने विचराक होत चाललेलं होतं. आणि तरी देवाने यशाच्या द्वारे प्रकट केले की देव अजूनही सिंहासनारूढ आहे. देव अजूनही त्या यहुदाकडे बघत आहे. तो इतिहासामध्येही इस्रायली लोकांस गुलामगिरी तो त्याने कसं सोडविलं हे लिहून ठेवलेलं आहे. देवाने इस्रायली लोकांना त्या कनान देशामध्ये जात असताना संपूर्ण त्या प्रवासामध्ये कशा प्रकारे सहाय्य केलं हे आपल्या सर्वांना श्रुत आहे. आणि अशा या शेष राहिलेल्या इस्रायली लोकांना देवाने कनान देशात आणलेला आहे आणि हे करण्यासाठी तो समर्थ आहे. हे करण्यासाठी तो समर्थ आहे. आणि म्हणून आम्ही जर इतिहासामध्ये पाने चालली बायबल मधली जुन्या कराराची, तर आम्हाला हे दिसून येतं की अग्नीच्या तप्त भट्टीतून त्याने इस्रायली 3 व्यक्तींना बाहेर काढलेला आणि वाचवलेला आहे. सिंहाच्या गुहेमध्ये असताना दानियल त्याला त्याने सुरक्षित ठेवला आणि जसाच्या तसा त्याने बाहेर काढलेला आहे. हमानाच्या काव्यभास्करामधून देवाने मर्दाकाला वाचवलेला आहे. आम्हास कळत नसताना देखील
देव इतिहासामध्ये काम करत चाललेला आहे हे पाहायला मिळतं. तुम्हाला माहिती का, आपल्या ख्रिस्ती मंडळीमध्ये ज्या घटना घडत आहेत तो पण एक इतिहास होत चाललेला आहे. आपल्या नंतर येणारे जे पिढ्या असतील किंवा लोक असतील ते जेव्हा आमच्याकडे पाहतील त्यावेळेला ते खरोखर देवाच्या आभार मानतील, कारण त्याच्यासाठी आम्ही इतिहास करणार आहोत. आमच्याचा वर्धापन साजरा केला, काय म्हणतात 83 वर्ष. ज्यावेळेस त्यांनी स्थापन केलं त्यावेळेस त्यांनी हा विचार केला असेल की पुढे ज्या पिढ्या या चर्चमध्ये सर्व्हिस करतील, वर्शिप करतील, आराधना करतील, ते आमची आठवण काढतील आम्ही त्याच्यासाठी काय करून ठेवलेलं आहे, नाही का? तशाच प्रकारे प्रियानो आम्ही जे जे मंदिर करतोय ना तो इतिहास आहे, तो इतिहास आहे आणि त्याचं रूपांतर इतिहासामध्ये होत चाललेलं आहे. देव आपल्या मंडळीला घडवत चाललेला आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा कनान देशामध्ये देवाने कशा पद्धतीने इस्रायलाला आणलेलं आहे हे आम्हाला तो दाखवतो. स्वतःची योजना स्वतःच्या सामर्थ्याने तो मानवाला प्रगट करत 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 आलेला आहे. आणि म्हणून येशूच्या पुनरुत्थानानंतर देखील अधिकाऱ्यांनी सुवार्तेचा प्रसार होऊ नये म्हणून तो रोखण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला, पण तो प्रयत्न निष्फळ ठरला. ते यशस्वी झाले नाही. अनेक ठिकाणी प्रियाने देवाचं पवित्र वचन जाळून बंद करण्याचा प्रयत्न केला, पण जेवढा प्रयत्न केला त्याच्या चौपट प्रयत्न याच्या प्रति उपलब्ध आहे. मशीन बंद पाडली, प्रिंटिंग प्रेस बंद पाडले, जे कोणी वाचतील त्यांना मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली. ते वेगळे विचार आहे. शास्त्र चालूच आहे. देवाचं वचन आजपर्यंत चालू आहे, ते कोणी रोखू शकणार नाही. सुवार्ता झपाट्याने पसरत गेलेली आहे. प्रियानो, विश्वासणाऱ्यांना सैनिकांनी बेगम मारलेला आहे. तर बंदुकीच्या दस्त्याने प्रियानो त्यांना ठार मारलेला आहे. दक्षिण कोरियामध्ये विक्रिस्त नावाचं पुस्तक सापडलं पुढे तर ते जरूर वाचा. विश्वास करण्याचे कसे हाल केलेले आहेत प्रियानो, पण ते विश्वासापासून घडलेले आहे. जेवढे विश्वासणाऱ्यांचे छळ झाले तेवढी सुवार्ता झपाट्याने पसरली आहे. आता ती पसरत नाही कारण आमचा छळ होत नाही, आता सुरू झालंय. परंतु ती झपाट्याने ज्यावेळेला पसरत लागेल त्यावेळेस आमची होणारी अवस्था कशी असेल याचा आपण थोडा वेळ विचार करणार आहोत. मनातल्या मनात विचार करूया. जर तो क्षण आज आला तर मी कसा असणार, मी कशी असणार, मी कुठल्या विश्वासामध्ये पळून जाणार काय, दरवाजा खिडकी उघड्या उघड्या मागून की प्रभूसाठी मरायला मी तयार असेल. हो प्रियानो, आम्ही या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला पाहिजे. अनेक गोष्टींनी सुवार्तेचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला गेला सैनिकांच्या द्वारे, आणि मग लोक विश्वासणाऱ्यांना कैदेमध्ये टाकलेले आहे, पण त्या कैदेमध्ये देखील सुवार्तेचा प्रसार झालेला आहे. त्यांचा छळ करण्यात आला, पण जेवढा त्यांचा छळ होत होता तेवढं ते सुवार्ता जोराने मोठ्याने सांगत होते आणि अनेकांना फाशी दिलेला आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांनी प्रभूला सोडलं नाही. सुवार्ता प्रियानो झपाट्याने वाढतच गेली. सैतानाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत, निष्फळ ठरलेले आहेत. सिंहापुढे विश्वासणाऱ्यांना फेकण्यात आलं आणि जेवढं फेकण्यात आलं तेवढंच प्रियानो रोममध्ये देवाच्या वचनाची घोषणा झाली आणि प्रियानो रोम आज ख्रिस्ती राष्ट्र ज्यामध्ये विश्वासणाऱ्यांना बरेच तोवर मारण्यात आलं, प्रियानो भुकेल्या सिंहाच्या पुढे फेकण्यात आलं. आज त्याच रोममध्ये देवाचं वचन मोठ्याने गाजत होतं. आणि म्हणून प्रत्येक घटनेकडे आम्ही जेव्हा देवाच्या दृष्टिकोनातून पाहतो ना, देव त्याच्या मागे आहे. आमच्या रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या मध्ये पण देव आहे. तो समर्थ देव आम्हाला चालवत आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या नातेवाईकांच्या मध्ये, आमच्या मित्रमंडळीमध्ये ज्या ज्या चांगल्या आणि वाईट ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या मागे देवाची योजना कार्यरत असते. हे विसरून चालणार नाही. त्याच्याकडे डोळे झाक करू नये असं प्रभूचं वचन म्हणतो. आणि म्हणून येशू हा होता, येशू हा आहे आणि येशू हा समर्थ देव पुढेही असणार आहे. तिसरी गोष्ट आहे, हा समर्थ देव जो आहे त्याचं सामर्थ्य शत्रूंच्या वरती देखील चालतं प्रियानो. त्या सामर्थ्याच्या द्वारे तो शत्रूंना देखील प्रियानो नतमस्तक व्हायला लावतो. येशूच्या जन्माकडे पहा तुम्ही.
आपल्या देशी निघून जा. देव इथपर्यंत मार्गदर्शन करतो प्रिया. देव आमचा जीव वाचवितो. आणि म्हणून प्रिया असं म्हटलेलं आहे, अरण्यातली परीक्षा पहा. त्या अरण्यामध्ये सैतानाने येशूला त्या ठिकाणी 3 वेळा प्रियाला परीक्षेमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. येशू हा समर्थ देव आहे याची प्रचिती त्या अरण्याच्या डोंगरावर झाली आणि त्याने त्या सैतानावर विजय मिळवला. जर आम्ही बारकाईने येशूचं जीवन पाहिलं, सेवा कार्य पाहिलं, तर त्यामध्ये देखील आम्हाला हे पाहायला मिळतं. शास्त्री आणि पुरुषाशी प्रवेश ख्रिस्ताने जो व्यवहार केलेला आहे तो व्यवहार देखील वाखाणण्यासारखा आहे. चुना लावलेल्या कबरांसारखे तुम्ही एवढं म्हणण्यापर्यंत तो शास्त्री आणि पुरुषांना तो घाबरला नाही. त्याला आपल्या जीवाची पर्वा नव्हती, कारण तो समर्थ देव होता. त्याला ठाऊक होतं पुढे काय होणार आहे. त्याने रोग्यांना बरं केलं. शाबा दिवशी त्याने चमत्कार केलेले आहेत. त्याने देवाच्या वचनाची सुवार्ता लोकांना सांगितले, उपदेश केलेले आहेत. अनेकांनी त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारले. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये देवाचं सामर्थ्य त्या पाहायला मिळतं. येशू हा समर्थ देव आहे याची प्रचिती आम्हाला येते. मृत्यू आणि पुनरुत्थान ही 2 मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत प्रभू ख्रिस्ताची. कबर त्या येशू ख्रिस्ताला रोखू शकले नाही. कबरीची तोड प्रियावर निघाली आणि आपोआप आणि त्यामधून प्रभू ख्रिस्त जिवंत असा बाहेर निघाला. जो शत्रू त्याच्या समोर आला तो पराजित झाला आणि येशू हा विजयी झाला. वधस्तंभावरती लोकांना वाटलं तो पराजित झाला, तो मरून गेला, परंतु तो पुन्हा जिवंत झाला. त्याने मरणावरती विजय मिळवलेला आहे. पुढे आम्ही पाहूया 4थी गोष्ट आहे, येशू हा समर्थ देव कसा आहे. तो वाईटावरती देखील आपलं सामर्थ्य प्रगट करतो. त्याने सर्व जग निर्माण केलं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, प्रत्येक दिवशी त्याने जे निर्माण केले ते सर्व चांगले आहे असं म्हणाला. परंतु जे चांगलं त्याने बनवलेलं आहे ते वाईट करण्याचं काम सैतानाने तेव्हापासून सुरुवात केली. त्याने प्रारंभ केला. जे देवाने चांगलं बनवलं ते सैतानाने त्याला वाईट करण्याचा जो चंगच बांधला. पण देव त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. देव त्याच्यापेक्षा मोठा. देव सैतानापेक्षा सामर्थ्यवान आहे. म्हणून म्हटलं का, जो जगात आहे त्याच्यापेक्षा तुम्हामध्ये जो वस्ती करतो तो मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. झोपले नाही ना वाचायची शेवटी देवाची स्तुती. प्रभूच्या वचनामध्ये आम्ही ऐकतो, वाचतो प्रियानो, जो जगात आहे त्याच्यापेक्षा तो जरी जगाचा अधिपती असला तरी देखील त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, शक्तिशाली आहे, समर्थ देव आहे. योसेफाचं उदाहरण घ्या ना प्रियानो. त्याच्या भावाने त्याला त्या कोड्यामध्ये टाकलं, नंतर त्यातून बाहेर काढलं, एका मिस्त्रीला विकलं. तो त्याने पोटीफराला विकलेला आणि पोटीफराला दिल्या. पोटीफराच्या राजवाड्यामध्ये आपल्याला कथा माहिती आहे काय झालं प्रियानो. आणि तिथून योसेफाची प्रगती झालेली आहे. भावांनी जेव्हा त्याच्याकडे याचना केली, अन्नदानाची अपेक्षा केली, तेव्हा भाऊ घाबरले होते. याला आपण विकला होता, आता हा आपल्याला काय सोडणार नाही, हा बदला घेणार. परंतु तो काय म्हणाला त्याच्या भावाला, की तुम्ही जे केलं ते माझ्या चांगल्यासाठीच केलं. तुम्ही जर नसते केलं तुम्ही आज या पदावर नसतो. आम्ही दुसऱ्यासाठी जे वाईट करतो त्यामध्ये त्याचं बरंच होतं, कारण त्याची राखण करणारा समर्थ देव आहे. येशू हा समर्थ देव आहे. रोमकरासपत्र 8 आणि 28 वचनामध्ये आम्ही वाचतो, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकार्य असे होते. सर्व म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही देखील या विश्वासदारांसाठी त्यांचं कल्याण व्हावं म्हणून मदतगार अशा होतात. येशू या पापमय जगामध्ये आला, पण वाईटाने त्याला ग्रासले नाही. पाप त्याच्यावर विजय मिळवू शकला नाही. तो निष्पाप राहिला, तो निर्दोष राहिला, तो निष्कलंक राहिला आणि त्याच्यामध्ये दुष्ट विचार, दुष्ट भावना यांना त्याने थारा दिला नाही. त्याने युक्त्या कुयुक्त्या कधीही वापरल्या नाही. त्याच्यावरती प्रभावशाली होऊ शकल्या नाही. त्यावर त्याच्या धार्मिक जीवनाचा पगडा होता.
त्या धार्मिक जीवनाने या सर्व वाईटावरती त्याने नियंत्रण ठेवलेलं होतं आणि म्हणूनच तो निष्पाप राहू शकला. आणि जे कोणी या अशा प्रवेशला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतात ते अशा प्रकारे प्रियानो वाईटावरती नियंत्रण ठेवू शकतात. ते वाईटावरती त्यांच्या धार्मिक जीवनामध्ये येशूचा पावला बसतो आणि ते पाप करत नाही. म्हणून म्हटलेले आहे लोकांस्पद आत्मवाद्यामध्ये जे देवापासून जन्मले आहे ते पाप करत नाही. तुम्ही आणि मी प्रभूमध्ये विश्वास ठेवला त्यावेळेला देवाची मुले म्हणून जन्म घेतला. मग आम्ही काय करत आहोत? आम्ही का भांडण करत आहोत? आम्ही तर कुठे मतभेद का करत आहे? एक मंडळी एक चर्च असं नाही की ज्याच्यामध्ये तुकडे नाहीये. माझ्या चर्चेत मी बोलत नाही तुमचं, कारण ते असंख्य मोजता येत नाही. हे काय हे कोण करतं? शाळे माणसाचं काम नाही. देव असं करत नाही कधी. सैतान आम्हाला आमच्या विश्वासापासून परावृत्त करत चाललेला आहे. दुष्ट विचार, दुष्ट भावना, दुष्ट कल्पना, युक्त्या, कुयुक्त्या या सगळ्याचा वापरत आहे. आणि कुठं वापरतो? जिथं देवाने जे चांगलं बनवलंय तिथं वापरतो. कारण त्याला माहितीये बाकीचं सगळं माझंच आहे. जे वाईट बनवलंय ते माझंच आहे, पण जे चांगलं आहे ते पण मला पाहिजे. तुम्ही आणि त्याचे बळी ठरलेला आहोत का याचा विचार आपण करायला हवा. पुढे आम्ही पाहतो प्रियानो 5वा आणि शेवटचा मुद्दा बंद करणार आहे. देवाचे सामर्थ्य त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यानेच आम्हाला प्राप्त होते. ते सर्वसाधारण माणसाचं काम नाहीये. पेट्र, योहान आणि पौल हे प्रियानो जेव्हा देवाचा चमत्कार करू लागले त्यावेळेला एक शिमोन नावाचा जादूगार आला त्यांच्याकडे. त्याच्या हातून होणारे चमत्कार बघून म्हटलं हे घ्या पैसे. एक पैसे घ्या म्हटला आणि ही ताकद, हे सामर्थ्य, ही शक्ती, ही जादू मला द्या. देवाचं सामर्थ्य पैशाने विकत घेता येत नाही. बाजूला म्हणाले देवाचं सामर्थ्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतात त्याच्याद्वारे प्रियानो सामर्थ्य आपोआप मिळतं. पेत्र आणि त्याचे शिष्य जे येशूचे होते त्या सगळ्यांकडे तुम्ही बघा, त्यांनी मनापासून येशूवर विश्वास ठेवलेला होता. जरी मध्ये बळपुट्यासारखे पळून गेले तरी प्रभूने त्याला पुन्हा एक केलेला आहे. दारावर बसले होते तरी प्रभूने त्याला शक्ती दिली, ताकद दिलं, सामर्थ्य दिलं आणि बाहेर काढले. त्या बंद खोलीतून आणि बाहेर जावा, सगळ्या पृथ्वीवरती सुवार्तेची घोषणा करा. त्यासाठी मी तुम्हाला शिष्य केलेलं आहे. आणि मग त्यांना समर्थ देव येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य प्राप्त झालं आणि ते सुवार्ता सांगू लागले. तुम्ही आणि जर तोंड उघडत नाही याचा अर्थ असा आहे की त्या येशूला आम्ही अंतःकरणात स्वीकारलंच नाही. इकडूनच सगळं चाललंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गाणं जे काही चाललंय ते इकडूनच चाललेलं आहे. अंतःकरणामध्ये काहीच नाहीये. प्रभूला आम्ही स्वीकारलेलंच नाहीये. तो सैतान सुद्धा त्या येशूचं नाव घेतो. ते भूत लागलेले माणसं बघा काय म्हणाले त्या येशूला, अहो दाविदाचे पुत्र. कधी म्हटलं का येशूला दाविदाचे पुत्र? पण ते भूते त्याच्या कुळापर्यंत पोहोचले. हा कोण आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्या येशूचं नाव त्यांनी घेतलं. का आम्हाला तू सतावायला आलेला आहेस? आम्ही कसे परस्पर 2 अध्याय 12 ते 14 मध्ये प्रियानो या गोष्टीच्या बद्दल वाचतो. पश्चातापी मनाने जेव्हा आपण त्या येशूकडे येतो तेव्हा त्याचे सामर्थ्य आम्हाला कळतं. प्रियानो, जे नियम देवाचे आपण मोडलेले आहेत ते नियम प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी प्रियानो माफ करतो. तो आम्हावरती प्रेम करणारा, तो आम्हाला आमची पापे पुसून टाकणारा येशू आहे. आम्ही पापामुळे मृतवत झालेले होतो, त्या आम्हाला तो नवीन जीवनाची खात्री देतो. आणि म्हणून आम्ही पापाने मारलेला जीव जो आमचा आहे तो हातात घेतो, त्याला तो स्वच्छ करतो, शुद्ध करतो, धुतो आणि सुंदर असा बनवतो. असे आपण घडवले गेलो आहोत का? असा विश्वासाने ईश्वर ठेवला आहे का? असंच त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे का? का वय भाड्यासाठी सामर्थ्य आहे? मारणारे म्हणतो मी येशूचा आहे, तो ऐकणारा मार खाणारे म्हणतो मी पण येशूचा आहे. असं नाही चालत ना. दोघांनी एकमेकांवर प्रेम करायला हवं. येशू कधी अशा प्रकारे त्याने आपलं सामर्थ्य प्रगट केलेलं नाही. स्वर्गात त्याच्यासाठी आमच्यासाठी तो जागा तयार करायला जातो असं म्हटलेलं आहे. इतका समर्थ परमेश्वर आहे तो.
आणि ते तुम्ही असावे. त्याला भरोसा नाही आपला, वर पण आपण काय ते खोड्या करू त्याला माहिती. पार्टी स्पिरिट, ग्रुपिझम, कोणाकोणी काय तर माणूस कुठल्या धाराला पोहोचेल त्याला बरोबर माहितीये. आणि म्हणून तो आम्हाला जे रूपांतर करणारे नाही येशू जेव्हा वैभवाने येईल त्यावेळेला जे शरीर आहे ते गौरवी शरीर असणार आहे. त्याला पाप नावाचा अंमली पदार्थ प्रियानो स्पर्श करू शकणार नाही, सैतान त्याच्यावरती विजय मिळवू शकणार नाही. आणि म्हणून तो आम्हाला शुद्ध करून, स्वच्छ करून, शुभ्र करून तो आम्हाला वर घेणार. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो आम्ही क्षणात निमिषात बदलले जाऊ. त्या डोक्याच्या कवटीमध्ये जो मेंदू आहे, ज्याच्यामधून वाईट विचार येतात, वाईट भावना येतात, ते सगळं प्रियानो पुसून टाकलं जाणार. आणि नवीन विचार, नवीन भावना असते, ज्या कधीच पाप करणार नाही, ज्या शुद्ध असते. आणि म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्याच्याकरता तो विश्वासणाऱ्यांना पृथ्वीवरती काम देत आहे. त्याने पृथ्वीवरती आम्हाला काम दिले. काय दिले? करिंथ्याचं दुसरं पत्र 4 अध्याय 7 ते 9 मध्ये असं म्हणतो, संत पाऊल असं म्हणतो ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. आमची संपत्ती काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही आपल्यासाठी पृथ्वीवरती नाही तर स्वर्गात संपत्ती साठवा. म्हणजे आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवले, चांगले कर्मे करून लोकांना देवाकडे आणतो, ही जी सुंदर संपत्ती आहे, लोकांना प्रभूसाठी जिंकणं, या संपत्ती शिवाय कुठली दुसरी संपत्ती मौल्यवान नाही. आणि म्हणून येशूने हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत दिलेला आहे. 99 मेंढरांपेक्षा तो हरवलेल्यांना जास्त महत्व देतो. त्यांना तो शोधून काढतो, आपल्याकडे येतो. आणि मग असं म्हटलेलं आहे की आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी ही सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे. देव सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे, आम्ही नाही. आणि आमच्या द्वारा होत नाही हे आम्ही समजून घ्यावे. आणि म्हणून फिल्मे पत्र 4 अध्याय 13 वचनामध्ये देवाचा दास म्हणतो मला सामर्थ्य देणाऱ्याच्या काही मी आहे. आणि असं तो पुढे म्हणतो की मला सामर्थ्य देणाऱ्याच्या काही मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. म्हणजे मी असा आहे आणि माझ्या काही सामर्थ्य बाहेरून येतो. तो येशू मला सामर्थ्य देतो, तो येशू मला शक्ती देतो. आणि त्याच्या नावाने, त्याच्या शक्तीने, त्याच्या सामर्थ्याने मी सर्व करायला शक्तिमान आहे. एवढा त्याचा विश्वास आहे. आणि म्हणून प्रियांनो दाविदाने अनुभवलं, गोफणीतल्या एका दगडाने गल्याकासारख्या महाकाय त्या राक्षसाला एका क्षणात गारद केला. त्याला माहिती होतं माझा देवाचं सामर्थ्य एका दगडात आहे, या गल्याकामध्ये नाही. आणि त्याचा अनुभव त्याने घेतला. लहान मुलाने जेव्हा प्रियानो शिष्य विचारत आले भाकरी कोणाकडे आहे का, जेवण डबा कोणाकडे आहे का, आणि त्यावेळी त्या लहान मुलाने त्या शिष्याला काय दिलेलं आहे? 5 भाकरी आणि 2 मासे दिलेले आहे. आणि त्यामधून प्रवेश ख्रिस्ताने 5,000हून जास्त लोकांना जीव घातलेला आहे. हा अनुभव त्या लहान मुलाने घेतला, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव. 31 तारीख आज आहे. तुम्ही देवाचं सामर्थ्य या वर्षात कधी कधी घेतलं? लिहून ठेवले का विसरले? आम्ही काय काय प्रभूने माझ्यामध्ये सामर्थ्य दिले आणि मी काय केलेलं आहे याचा आढावा घेण्याचा हा दिवस आहे. आणि जे ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं त्याचा उपयोग न करता आम्ही ते तसंच दडवून ठेवलं तर प्रियानो आम्हाला पुढचं वर्ष प्रभूने दिलेलं आहे. त्या वर्षामध्ये त्याचा उपयोग करून त्या सामर्थ्याने जीवन जगण्यासाठी 2022 साल प्रभू दाखवत आहे. आम्ही तयार आहोत का? देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक म्हणून जीवन जगण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत का? हो प्रियानो, आम्ही जर असं जीवन जगू तर प्रभू आम्हाला निश्चित येणारं वर्ष आपल्यासाठी आशीर्वादित करेल. नुसतं बोलून चालणार नाही हॅपी न्यू इयर मेसेज चालू झाले असते. हे आम्ही विश करतो एकमेकाला. आणि परत कोरोना पासूनच वाढवलं, त्याला पोरं होतच चालले. ओमिक्रॉन झाला आणि आता म्हणे डेल्टा आहे, डेल मायक्रॉन आलाय, काय समजतच नाही. डोक्याच्या पलीकडे आहे आपल्या. हो प्रिया, आम्हाला माहिती आहे पुढे काय होणार आहे. आता सगळीकडे बंद होत चाललेलं आहे. पुन्हा प्रियानो काल आपल्याला माहिती आहे की सरकारने पुन्हा प्रियानो आदेश जारी केलेला आहे. 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
प्रेतक्रियेला 20पेक्षा जास्त परवानगी नाहीये. म्हणजेच काय की येणारं वर्ष आम्हासाठी जरी आशीर्वादित असलं तरीच ते दुःखमय असणार आहे, कष्टमय असणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आम्ही विश्वासू जीवन जगावं ही प्रभूची इच्छा आहे. सगळ्या माहितीमध्ये कविता म्हणजे ही परिस्थिती येत नाही. आपण प्रार्थना करूया. प्रभू देव बाबा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आमचा महान प्रभू आहेस. आज तुझ्या वचनातून तू आम्हाला बोललेला आहेस प्रभू की जो आमच्यासाठी देणगी म्हणून त्या नाताच्या दिवशी पाठवला तो समर्थ देव आहे. त्याचं सामर्थ्य आम्हामध्ये येतं जेव्हा आम्ही त्याला स्वीकारतो आणि त्याच्या सामर्थ्याने आम्ही अनेक गोष्टी प्रभू तुझ्या गौरवासाठी करू शकतो. याचा प्रभू देव बाबा तू आज आम्हाला पुन्हा एक वार उजळणी करून शिकवलेला आहे. त्याबद्दल उपकार मानतो. येणारं वर्ष आशीर्वादित असावं, आरोग्यदायी असावं, भरभराटीचं असावं, सुखाचं जावं आम्ही खूप अपेक्षा करतो. आम्ही वाईटाची कधीच अपेक्षा करत नाही. पण प्रभू देव बाबा ते आमच्या वाट्याला आल्याशिवाय आम्ही सुखाचा किनारा गाठू पण शकत नाही. आणि म्हणून प्रभू देव बाबा सुख आणि दुःख पुढील वर्षामध्ये तू आमच्यासाठी नेमून ठेवलेले आहे. त्याचा स्वीकार करावा आणि प्रभू देव बाबा जो विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवलेला आहे त्यामध्ये शेवटपर्यंत टिकून राहावे, विश्वासामध्ये आम्ही वाढावे आणि प्रभू तुझ्या सामर्थ्याने विजयी ख्रिस्ती जीवन जगावे असे तू कर. येशूच्या नावात मागितले आहे म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला आपण नागपात्र घेणार आहेत. आपण आपली अर्पणे प्रभूच्या वेदीवरती अर्पण करणार आहोत आणि हे करत असताना पुस्तकामधून गीताच्या 122 हे गीत आपण ऐकूया. जर पाहत असेल तर आपण ते जरूर
परमेश्वराचे गुणगान गाई. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातातून प्राप्त झालेली आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र बेसावर विश्वास साजरा करिता आपल्या सहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता आमचा प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तो स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनंतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. मंडळीने बसावे. मंडळीकर्त्याच्या सूचना आणि तयारीप्रमाणे उद्या 1 तारीख आहे आणि नववर्षाची उपासना सकाळी 9 वाजता मंदिरामध्ये होईल. त्यासोबत प्रवचनाचा विधी देखील होईल. परवा रविवार आहे आणि या रविवारच्या दिनी देखील सकाळची भक्ती नेहमीप्रमाणे 9 वाजता होईल. आपल्या चर्च सभासद नंदकुमार शिंदे यांना प्रभूची आज्ञा झाली, देवाज्ञा झालेली आहे आणि ते प्रभू घरी गेले. त्या दुःखी कुटुंबियांसाठी सुद्धा आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवणार आहोत. आपल्या मुंबईधर्म प्रांताचे बिशप प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आपल्या मुंबईधर्म प्रांताची एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि इतर ज्या कमिटी आहेत जे बाळक वर्ग काम करत आहेत त्यांना आपल्या आत्म्याने देवाने चालवावे याकरता आपण प्रार्थना करू. आपल्या मंडळीची सर्वांगीण उन्नती व्हावी. जे आजारी आहेत आपल्यामध्ये जे दुर्गायत आहेत त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं याकरता आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलेसिया करता आणि सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थक सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना विनंत्या व उपकारस्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तू दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवतो की तू परमदयेने आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक इक्लेसियास सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र वापर करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप प्रिन्स वडीकर यांनी आणि विशेष म्हणून तुझे सेवक आमचे मॉडरेटर पीसीसी आमचे बिशप प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्या सुदिव्य अनुग्रह दे. तुझ्या इंग्रजीची उभारणी व शुभार्थाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू आचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष म्हणजे भक्तगण येथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतःकरणाने व योग्य भक्ती भावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्य बघावे म्हणून त्यास तू आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की सर्व राष्ट्र नीतिमत्तेच्या शांतीच्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्य करते विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांततेने वागावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशीही विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने रक्ताई व दुष्काळांपासून आमचा बचाव व्हावा आणि रुढीचे उत्पन्न हंगामानुसार अंतःकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू सांत्वन सहाय्य कर. जे तुझे सेवक विशेष आपले चर्च सभासद तुझे सेवक एनार शिंदे हे तुझा विश्वास व भय धरून निवडले आहेत त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवत करुणेस निरतो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहू तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहेत त्यांनी आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह
एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या प्रीत्यर्थ असे कर आमेन. पवित्र सहभागी करता आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर आणि मनापासून पश्चाताप करीता आणि आपल्या शेजाराची प्रीतीने आणि ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जिल्ह्याने वागण्याचा निश्चय करता तुम्ही विश्वास आणि जवळ आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साखरने त्याच्या बलीने वायुगे टेकून सर्व समर्थेश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्व समर्थेश्वरा आमचा प्रवेश ख्रिस्ताचा बाबा, सर्व वस्तूंचा निर्माण करता, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहुत पापग्रस्त आहे. तुझा विश्वासरुद्ध कल्पना शब्द व कृती यांच्याद्वारे वेळोवेळी अंतःकरणाकडे केले आहे आणि त्याच्याद्वारा तुझा सत्तापूर्वक न्याय केला आहे. ते आम्ही पदरी घेतो आणि त्याकरिता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि त्या मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरणास उपकारक आहे, त्याचा भार आम्हाला सहाय्य आहे. हे प्रकरण बाबा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा नवीन जिल्ह्याने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा नावाने आमेन. सर्वसमर्थ देव आमचा स्वर्गातील पिता आहे, आपल्या परमतेने वचन दिले आहे जे मनापासून पश्चाताप करून खरा विश्वास आणि त्याकडे वळतात त्या सर्वांच्या पापाची तो क्षमा करील. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करो. सर्व सदाचरण तुम्हाला तीव्रपर्यंत सनातन जीवनापर्यंत देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपल्या तारणात त्याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तुम्ही समाधानकारक वचने बोलत होती आहे का? अहो कच्चे भाराकरांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगात एवढी प्रीती केली की त्याने आपले एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो मी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पाऊल जे म्हणतो ते आहे का? ख्रिस्त येशू पापी लोकांना करावा जगात आला हे वचन विश्वसनीय पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही आहे का? कोणी पाप केले तर ती माणसा जो येशू ख्रिस्त तो कित्यावर आपला कैवल्य आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यास एक असो आपल्याकडे उंचावा की आम्ही प्रभूकडे उंचावतो. आपण आपला प्रभू ईश्वर त्याची उपकार स्तुती करू. असे करणे उचित आहे. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्वकाळ सर्वत्र दुष्काळ स्वीकारावी. हे प्रभू पवित्र बापा, सर्व समर्थ आणि सनातन देवा, मनुदूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गौरव नाव स्वीकारितो व मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 हे नामाचा वेद स्वर्गातील पृथ्वीच्या तुला गौरव असो. हे पराक्रम करतो. आमेन. प्रभूच्या नावाने या धन्यवादित आहे. परमताचे होताना सर्वसमर्थ देवाच्या स्वर्गातील बापा, तू खरोखर पवित्र आणि धन्यवादित आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयेचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण करावयास आणि तुझा मरण बघायचेस. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकाच कोणाची जगाच्या पापासाठी पूर्ण अन्यून आणि पर्याप्त यज्ञ अर्पणाने प्रायश्चित्त केले. आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरता स्मारक विधी स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शिवटपणात आम्हाला आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि शुभ स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, हा तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी तुम्हा करता आणि बहुता करता दिलेले नव्या करणाचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा, तुझ्या पुत्राचा
प्रभावी पुनरुत्थान आणि गौरी स्वर्गावरचे स्मरण करून त्या योगी आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभाबद्दल तुझी मनपूर्वक स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी आणि योगी प्रणागपणाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे प्रताप विश्वासासमोर तुझ्या पवित्र देणगीच्या आज्ञेनुसार या स्मारकविधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवतो की तो आपल्या पितृपत्राचे अनुसरून आमचा आस्थापनाचा उपकार तुमचा यज्ञ परमोत्साहामध्ये स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य आणि बलिदान करून व त्याच्या रक्तावर विश्वास करून आम्हास आणि तुझ्या संपूर्ण मंडळीस पापाची क्षमा व त्याच्या दुःख भोगाची तर सगळा प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा, आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तो आपला पवित्र आणि जीवदया आत्मा भाव आणि तुझ्या देणग्यावर पाठिंबासाठी ही जी वाकर आम्ही बोलितो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावी. असे कर की ज्या आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्या सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू, येथे आम्ही आपणास आपल्या जगात शरीरास पवित्र जीवनसभेचा योग्य असा यज्ञ बनवण्यासाठी तुला अर्पण समर्पित करीतो. आम्ही आपल्या भावी पापांमुळे तुला काही यज्ञ अर्पण यास योग्य नाही, तरी आम्ही जाणतो की आमच्या योग्य केलेल्या पाहू नकोस, पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे वास कर्तव्य कर्म सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे त्याकडून व त्यासहित व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ बापा तुला सन्मान करून निरंतर असतो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आमच्या क्रियाप्रमाणे शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने बनवू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्रपणे जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण हे राज्य सामर्थ्य आणि वैभव ईश्वराला तुझा आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हासह सर्व काळ असो. आणि तुझ्या असो. आपण प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या कामितेवर नाही पण तुझ्या भूमी व महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या आमिषाजवळ येतो. तुझ्या आमिषाकरता सूर्य देखील मिळण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू व हे कर की तुझा आपले पुत्र येशू ख्रिस्ताची मांसाची खावी आणि त्याच्या स्वीकारावी की आमची पापी शरीरे त्याच्या शरीराने व्हावी आणि त्याच्या अनुग्रहापासून त्याच्या निवारणाचे कारण व्हावे आणि आम्ही त्यामध्ये आम्हामध्ये सदैव राहावे. आमेन. हे देवाच्या पोकळा जगाची पापे हरण करणाऱ्या, आम्हाला हे देवाच्या पोकळा जगाची पापे हरण करणाऱ्या, हे देवाच्या पोकळा जगाची पापे हरण करणाऱ्या, तुझी शांती आम्हाला दे. जे प्रथमतः आलेले आहेत प्रभूंच्या सर्व्हिससाठी त्यांना सूचना अशी आहे की तुमच्या समोर असे कप देण्यात येतील. त्या कपावरती प्लास्टिकचं झाकण आहे, त्याच्या खाली भाकर आहे. प्रथमतः एक झाकण काढा, भाकरी आपल्या हातात घ्या. त्यानंतर ज्या वेळेला सांगण्यात येईल त्यावेळेला त्या प्यालाचं जे सिल्वर फॉईल आहे त्यावर थोडंसं उघडा आणि मग त्या पेनातील द्राक्षरसाचे सेवन करावे. सर्वांनी एकत्र घ्यायचं आहे. ज्यावेळेला मी आपणास विनंती करेन त्यावेळेला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त तुम्हाकरता दिलेले आहे त्याचा स्वीकार करण्यास जवळ या आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा आणि त्याची उपकार स्तुती करा. यावेळेला प्रभूच्या वेदामध्ये सहभागी होत असताना आपण गीत ऐकूया. कशाला
प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर जे तुम्हाकरता दिले गेले ते तुमच्या शरीराचे व जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्त तुम्हासाठी मरण पावला त्याच्या स्मरणार्थ घ्या आणि खा आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार स्तुती करा. मंडळीने एकत्र भाकर सेवन करावी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त जे तुम्हाकरता दिले गेले ते तुमच्या शरीराचे जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता दिले होते त्याच्या स्मरणार्थ घ्या आणि उपकार माना. मंडळीने एकत्र प्याला सेवन करावा. प्रभू तुम्हास असो. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ सदैव जीवनेश्वरा, आम्ही मनापासून तुझे उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्याने या पवित्र रहस्याचा एकाग्र स्वीकार केला आहे त्या आम्हाला तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा नारळाने ज्यामुळे शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि याकडून तू आमची खात्री करीतोस. तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिचे आम्ही खरोखरीच संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याचे आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बापा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनंतितो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हाला असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तू नियुक्ती आहेस ते आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला तूच आणि पवित्र आत्म्यास सर्व सन्मान व गौरव युगायुग असो. आमेन. परमोत्सामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर प्रसन्नता. आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू एकुलत्या पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देवतेच्या उजवीकडे बसलायस तो तू आम्हावर दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र ख्रिस्ता, देवतेच्या सर्वात परात्पर आहेस.